नमस्कार, मी UPL ॲडव्हान्टा सीड्स चारा विभाग प्रतिनिधी फलटण. तर आपण आज वटार फाट्यावरील एका शेतकऱ्यांना व्हिजिट करण्यासाठी आलो होतो. हा मेगा स्वीटचा प्लॉट आहे, जसं की पाहू शकता तुम्ही. ताट आणि ह्याची हाईट पाहू शकता. तर दादांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं थोडंसं मेगा स्वीटबद्दल मनोगत व्यक्त करावं. तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. दत्तात्रय ज्ञानदेव भोसले, हां 90-11-44-11-14 आणि हे आपलं 75 दिवसाचा प्लॉट आहे आणि म्हणजे मशीनवर केले. मशीनवरती पेरणी केला आहे. मशीनवरती पेरणी केली आणि ठिबक केले. हां हां. आता आणि सध्या एकदा किती दिवसाचा प्लॉट आहे का? 75 दिवसाचा प्लॉट आहे. हां. आता तुम्हाला मक्यात आणि ह्याच्यात काय फरक वाटला का तुम्हाला थोडक्यात? मका एवढी म्हणजे हे होत नाही, हां. म्हणजे चालू केली का लगेच संपवावं लागते. बरोबर. हे किती बी दिवस चालते, हां. ज्याच दिवस राहिलं तरी अडचण नसते. पण मका चालू झाली का हां. ते लगेच संपावं लागते, नाही तर निवार होते, नाही तर खात नाही गुड. बरोबर. आणि दुधामध्ये काय फरक जाणवला का तुम्हाला? दुधामध्ये पडलाय फरक, आता 1-1.5 लिटरचा फरक पडला. लोकल कडवळीच्या ह्याच्यात हे कसं वाटतं तुम्हाला? लोकल कडवा एवढं वाढत नाही. हां हां. तर जसं की पाहू शकता तुम्ही ताटाची उंची ह्याच्या आमच्या हाईटवरून सुद्धा अंदाजा लावू शकता तुम्ही. 5 फूट माझी जरी हाईट जरी धरलात तर माझ्या हाईटच्या 3 पट आहे. तर ह्याची उंची साधारण 13 फुटापर्यंत आहे. तर बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता बाबा? आता तसे बरेच लोक प्लॉट बघून आले होते बरं का, बरोबर. बाबा हेच कडवा करणार म्हणून लांबूनच म्हणतात बाबा काय कडवा किती आले मोठं. तर दूध उत्पादकांना काय सांगाल बाकीच्या? आता बऱ्याच लोकांना तर सांगितलं बाबा हे करावं, मला तर बाबा परवडतंय म्हणून. बरोबर. बऱ्याच लोकांना सांगितलंय आपण बाबा करा, चांगले. मी पण आता करणार आहे, अजून अर्धा एकर करणार आहे. बरं, चालते. धन्यवाद.